महाराजांच्या एका कृपा कटाक्षासाठी भक्त जीवनभर तळमळत असतो. पण शेवटी कृपा म्हणजे तरी वेगळं काय असते? सकाळी डोळे उघडले म्हणजे अजून श्वास चालू आहे, ही त्यांची कृपा नाही तर अजून काय आहे? नित्यपूजा करावीशी वाटणे, प्रपंचातील कर्तव्याची पूर्तता करण्यासाठी दिवसभर चाललेली धडपड, राजमार्गाने मिळवलेले धन, दिवसभर त्यांचेच नाम मुखात असणे आणि त्यामुळे मिळालेली शांत झोप, ही कृपा नाही तर दुसरे काय आहे? अखंड आपल्यासोबत महाराज आहेत, ही मनातील भावना आणि विश्वास म्हणजेच त्यांची कृपा. अध्यात्माची ओढ लागणे, त्यांच्या दर्शनाला जावेसे वाटणे आणि त्यांच्या चरणावर उभा जन्म आणि संसार समर्पित करावासा वाटणे, ही इच्छा म्हणजेच त्यांची कृपा. अध्यात्म आपल्याला एक वेगळी दृष्टी देते, आपली आणि इतरांचीही नव्याने ओळख करून देते. हीच त्यांची कृपा आहे. सगळे तेच असते, आपण स्वतः, आपतेष्ट, समाज, निसर्ग, प्रपंच सर्व तेच असते. फक्त बदलते ती दृष्टी आणि त्यामुळे आपला दृष्टिकोन बदलतो. जगाकडे पाहण्याची दृष्टी जसजसे नामस्मरण वाढत जाते तसतशी बदलत जाते. स्वतःला आणि इतरांनाही माफ करण्याची, सोडून देण्याची वृत्ती मनी रुजते. माणसे तीच असतात, पण आपली दृष्टी बदलल्यामुळे त्यांच्यातील उणिवा दिसण्यापेक्षा आता त्यांच्यातील चांगल्या गोष्टीही दिसू लागतात आणि हाच बदल नाम घडवून आणते. लाखो किलोमीटर दूर असलेला चंद्र आपल्या सागराला जशी भरती ओटी आणण्याची ताकद ठेवतो, अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात कधीही अपेक्षित नसलेला बदल नामामुळे होतो. म्हणूनच नाम सर्वश्रेष्ठ आहे. नाम हे अमृतासारखेच आहे, जे आपल्याला आपल्याच जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देते. मनुष्य जन्म आहे आणि म्हणूनच मनाला काहीतरी सारखे हवे असते. त्यामुळे कुठलेही कर्म केले की लगेच मनात येते की आता हे होईल की ते होईल. कारण मुळात काहीतरी हवे म्हणूनच आपण कर्म करत राहतो. पैसा मिळेल, प्रपंच चालेल म्हणून पोटापाण्याच्या व्यवसायासाठी आपण दिवसभर कष्ट करतो. अभ्यास चांगला केला की उत्तम गुण मिळतील अशी अपेक्षा असते. पत्नीला वाटते की आपला स्वयंपाक चांगला झाला असे सासूने किंवा पतीने म्हणावे. कुठल्याही कर्मात अपेक्षा ही असतेच, कारण आपण प्रापंचिक आहोत. इतके नामस्मरण केले की ही इच्छा पूर्ण होईल, इतके पारायणे किंवा प्रदक्षिणे केल्या की महाराजांची कृपा होईल, अशा फळांची अपेक्षा असते. किंबहुना ते मिळावे म्हणूनच हे सर्व खटाटोप केले जातात. हे स्तोत्र म्हणा, ते स्तोत्र म्हणा, यामागे कारण असते ते म्हणजे अपेक्षा आणि इच्छा. यात वाईट किंवा चुकीचे काहीच नाही. कारण ज्याने जन्माला घातले आहे त्याच्याकडे नाही मागणार तर कुणाकडे मागणार? आपण स्वामींचे बाळ आहोत. लहान मूल आईकडेच हट्ट करते, तसेच हे आहे. परमार्थातील गणिते वेगळी आहेत. अंबरीच्या चांदण्याचा पार जसा कुणाला लागत नाही, अगदी तसेच पारिमार्थिक सेवेचे फळ कधी व कसे मिळेल हे आपल्या अवलोकनाच्या पलीकडे आहे. एखाद्या जातकाला अमुक एक दशा सुरू झाली की नोकरी मिळेल असे ज्योतिष सांगते, आणि दशा सुरू झाली की लगेच फोन येतो अजून नोकरी मिळाली नाही, असे आहे सर्व. महाराजांना धर्मसंकटात टाकू नका. महाराजांची सेवा ही जेव्हा त्यांच्याकडून काहीतरी मिळवण्यासाठी असते तेव्हा ती भक्ती व्यावहारिक होते. आपल्याला निर्व्याज सेवा करायची आहे, तीही अखेरच्या श्वासापर्यंत. त्यांना ठरवून देत आपल्याला कधी, काय आणि किती द्यायचे आहे ते. कारण आपल्याला काय झेपणार, पेलवणार आहे हे त्यांना आपल्यापेक्षाही जास्त माहिती आहे. परमार्थ हा वरवर दिसतो तसा सोपा खचितच नाही, हे सेवेत आल्याशिवाय समजत नाही. त्याची खोली समजण्यासाठी त्यात स्वतःला झोकून द्यावे लागते. कितीही काहीही वाईट असले तरी कुठेतरी काहीतरी चांगले असतेच आणि त्यावरच आपण उमेद ठेवून जगत असतो. मुठभर चांगल्या माणसांमुळेच हे जग चाललेले आहे. परमेश्वर कुणी पाहिलाय, मोक्ष कुणी पाहिलाय, पण देव आहे आणि एक दिवस तो माझा असणार आहे, या एकाच विश्वासावर आपण स्वतःला जगवत असतो. एक आठवडाभर एक प्रयोग करून बघा. आवश्यक तितकेच बोला, बघा काय फळ मिळते ते. कारण सतत बडबड करण्याची आपली सवय असते. तोंड दिले आहे तर बोलत सुटायचे, पण कधीतरी मौन पाडून बघा, कितीतरी वेगळा दृष्टिकोन मिळेल. अंतर्मुख व्हाल आणि अनेक प्रश्न सुटतील. प्रयोग करून पाहायला काही हरकत नाही, नाही का? परमेश्वरी शक्ती चराचरात असली तरीही आपण मंदिरात गेल्यावर आपल्याला बरे वाटते, मनाला शांतता लाभते. स्थान महात्म्य पोत्या पुराणातून सांगितले आहेच. आज कलियुगात प्रश्न अधिक दाहक असल्यामुळे देवालये, शेगाव, अक्कलकोट, गिरनार, चारधाम इथे माणसाचे लोंढेच्या लोंढे जात आहेत. पण तिथून आल्यावर आपल्या तसूभर सुद्धा बदल होत नसेल, आपला पराकोटीचा अहंकार कमी होत नसेल, तर तिथे नुसतेच शरीराने जाऊन आलो असेच समजावे. तिथली ऊर्जा आपल्यात आमूलाग्र बदल घडवून शकली नाही, कारण ती आपल्यासाठी फक्त एक ट्रीप होती.
तिथल्या देवतेशी शक्तीशी आपण एकरूप झालो तर खऱ्या अर्थाने यात्रा सफळ संपूर्ण झाली, नाहीतर हा नुसता शरीराने केलेला प्रवास होता. जेव्हा हा प्रवास मनाने होईल त्यावेळी आपल्या अनुरेणूत बदल होईल, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकाच घरात भिन्न स्वभावाच्या माणसासोबत एकोप्याने राहणे हेच खरे अध्यात्म आहे. कुणाला कमी न लेखणे आणि कुणाची उणीधुनी न काढता परमेश्वरी सेवेत आयुष्य व्यतीत करणे हीच खरी सेवा आहे. सेवा शेवटी वेगळी काही नाही, तर रोजचे जीवन आणि त्यातील आपली वागणूक हीच सेवा आहे. मनात नसले तरी करावा लागतो तो संसार, आणि मनात असेल तेच करावे वाटणे म्हणजे परमार्थ. आपला बाप आपले मन जाणतो, त्याला नेमके माहीत असते की आपण सेवा का करत आहोत. वरवर तुम्ही कितीही कसलीही कवचकुंडले घाला, कितीही धूप अगरबत्त्या लावा, पण तुमच्या मनातील भाव त्याच्यापासून लपवता येत नाही, ते आपल्याला शक्यच नाही. मनात कितीही काही असलं तरी न बोलणे आणि माणसे जोडणे ही एक कला आहे, आणि नेमकी ती शिकणे हाच अध्यात्मातील मुख्य धडा आहे. असे अनेक धडे गिरवावे लागतात, तेव्हा कुठे जाऊन आयुष्याच्या शेवटच्या अंकात आपल्याला गुरुकृपेचा अंश लाभतो. एक चांगला शिष्य किंवा भक्त होण्यासाठी उभा जन्म अपुरा आहे. त्यामुळे कुठल्याही कर्माची अपेक्षा ठेवली नाही तर अपेक्षेपेक्षाही पदरात अगणित गोष्टी मिळतील. समाधान हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. सगळ्यांना सगळे कसे मिळेल? आपल्या पूर्व सुकृताप्रमाणे जे मिळायचे ते मिळणार, पण त्यासाठी इवलासा आपला जीव आयुष्यभर किती धडपडत असतो. म्हणूनच सगळे सोडून नामाची गोडी लागली तर मागणेच उरत नाही, याचा अनुभव घ्या. चांगल्या कर्माचे सर्वात मोठे फळ म्हणजे जीवनात गुरुचे पदार्पण. सद्गुरू जीवनाला आकार देतात, कुठून कुठून आपल्याला बाहेर काढून मार्गस्थ करतात. कुणी आपल्याबद्दल वाईट वागत असेल, आपल्या मागे असूया मत्सराचा भावनेतून लोकात काही बाई बोलत असेल, तर त्यावरही राग धरू नका आणि ती गोष्ट महाराजावर सोडून द्या, ते बघतील काय ते. नामाचे फळ म्हणजे दृष्टीतील बदल. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपलाच दृष्टिकोन जेव्हा बदलतो, तेव्हा आपण धारण केलेली अहंकाराची कवच कुंडले गळून पडतात. हेच जग, ही सृष्टी, ही माणसं, सर्व काही चांगले वाटू लागते. उणिवा दिसण्याऐवजी चांगले काय ते दिसू लागते आणि जीवन सुकर होते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.